नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. 9वी ते 12वी साठी सीटीईटी किंवा टीईटी अनिवार्य या संदर्भातील न्यूज तुम्ही पाहिलेली असेल, तर त्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर इयत्ता 9वी ते 12वी साठी एनसीटीई टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा विचार करत आहे किंवा त्या प्रकारचा प्रस्ताव आहे तो या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यासाठी एनसीटीईने काल दिनांक 12 तारखेला सीबीएसई बरोबर एक चर्चासत्र ऑनलाईन नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केलेली होती. आता 9वी ते 12वी या वर्गासाठी टीईटी किंवा सीटीईटी अनिवार्य असेल तर या प्रकारचे प्रावधान आहे हे एनईपी 2020 अनुसार निश्चित आहे. म्हणजे ही परीक्षा कधी ना कधी 9वी ते 12वी या वर्गासाठी लागू केली जाईल. आता मुद्दा असा आहे की बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक असा संभ्रम निर्माण झालेला आहे की जी सध्या शिक्षक भरती सुरू आहे, या शिक्षक भरतीसाठीच ही टीईटी किंवा सीटेट परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे का? तर बिलकुल नाही. सध्या जे शिक्षक भरती सुरू आहे तर त्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची सीटीईटी किंवा टीईटी अनिवार्य करण्यात आलेली नाही. तसेच ऑल इंडियामध्ये सुद्धा ते अजून लागू करण्यात आलेली नाही. आता यासाठीच ही जे चर्चासत्र आहे ते सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेलं होतं. म्हणजे या आधी सुद्धा 1ली ते 8वी साठी 2011 मध्ये ज्यावेळेस सीटीईटी किंवा टीईटी अनिवार्य करण्यात आली तर त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं नव्हतं. परंतु 9वी ते 12वी या माध्यमिक स्तरासाठी टीईटी किंवा सीटीईटी अनिवार्य करण्यासाठीचं जे चर्चासत्र आहे ते 12 तारखेला पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामधून माध्यमिक स्तरासाठी सुद्धा सीटीईटी किंवा टीईटी लागू करावी यासाठीचा विचार झालेला आहे. आता पुढे प्रोसेस काय होणार आहे तर बघा, ती सीटीईटी किंवा टीईटी लागू होण्यापूर्वी शासनाकडून तशा प्रकारची परवानगी एनसीटी घेईल आणि त्यानंतर एनसीटी तशा प्रकारची अधिसूचना प्रसिद्ध करेल, गॅजेट प्रसिद्ध करेल आणि त्यानंतर मग माध्यमिक स्तरासाठी 9वी ते 12वी साठी कधीपासून सीटीईटी किंवा टीईटी लागू करायचं ते या ठिकाणी डिक्लेअर करेल. आणि त्यानंतर मग 9वी ते 12वी या वर्गासाठी पेपर तोच घ्यायचा. म्हणजे 6वी ते 8वी साठी जर पेपर तो घेऊ शकणार नाही तर त्यासाठी 9वी ते 12वी साठी 9वी ते 10वीला वेगळा घ्यायचा, 11वी ते 12वीला वेगळा घ्यायचा. तर या संदर्भात जो काय अभ्यासक्रम आहे तो ठरवला जाईल आणि त्याच्यानंतर मग 9वी ते 12वीला जी परीक्षा आहे टीईटी किंवा सीटीईटी ती घेतली जाईल. आता या ठिकाणी जी माहिती आहे ती असं समजत आहे की 9वी ते 12वी साठी जी सीटीईटी किंवा टीईटी अनिवार्य केली जाणार आहे तर ती शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून केली जाईल. म्हणजे याच आपण 2-3 महिन्यामध्ये एक अशी अपेक्षा करू शकतो की 9वी ते 12वी साठी टीईटी लागू केलेली आहे. या संदर्भातील अधिसूचना एनसीटी प्रकाशित करेल आणि मग त्यानंतर जे शेड्यूल आहे ते ठरेल, अभ्यासक्रम आहे तो ठरेल किंवा 6वी ते 8वी साठी जो काय पेपर आहे तोच पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा किंवा नवीन परीक्षा द्यायला लावायची हे या ठिकाणी ठरू शकतं. आणि त्यानंतर मग अभ्यासक्रम आणि परीक्षा घेतली जाईल. आता जी ऑगस्ट मध्ये जी परीक्षा होईल सीटेटची तर ती तर या ठिकाणी 1ली ते 8वी साठीच होईल. म्हणजे लगेचच तो डिसिजन या ठिकाणी घेतला जाणार नाही, परंतु 24-25 मध्ये हा घेतला जाईल. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा लगेच ती लागू केली जाईल का तर तसं लगेच होणार नाही. कारण ही जी परीक्षा आहे 9वी ते 12वी साठी जी परीक्षा अनिवार्य केली जाईल ही ज्या सेंट्रल लेवलच्या शाळा आहेत म्हणजे केंद्रीय विद्यालय आहेत, नवोदय विद्यालय आहेत, तर या शाळांमध्ये जी 9वी ते 12वी साठी जी भरती होते, शिक्षक भरती होती, तर त्या शिक्षक भरतीमध्ये सुरुवातीला ती राबवली जाईल का ती अनिवार्य केली जाईल. आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक राज्य सरकारने ते ठरवायचं आहे की आपल्या स्टेटमध्ये सुद्धा 9वी ते 12वी ती लागू करायची आहे किंवा कसं. आणि मग त्यानंतर महाराष्ट्र शासन असेल तर आपल्या 9वी ते 12वीच्या जे शिक्षक होऊ इच्छिणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी टीईटी किंवा समजा जर सीटीईटी आहे तशी लागू केली तर ती लागू केली जाईल. म्हणजे आता सुद्धा 1ली ते 8वीला जी सीटेट परीक्षा होती ती आहे तशी महाराष्ट्र शासनाच्या भरतीमध्ये लागू केली जाते. तसेच महाराष्ट्र सरकार वेगळी जी टीईटी परीक्षा आहे ती आयोजित करत असतं. तर त्याचप्रमाणे डिसिजन होतील, त्यामुळे ती लगेच लागू केली जाईल तर असं बिलकुल नाही. आधी सेंट्रलला लागू होईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनामध्ये लागू होईल. आणि ज्यावेळेस ते लागू होईल त्यावेळेस तुम्हालाही ती देता येणार आहे. कारण जर केव्हीएस मध्ये एनव्हीएस मध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर ती तुम्हालाही लागू केली जाणार आहे. तर फक्त महाराष्ट्रामध्ये सध्या तरी ती लागू नाही, त्याच्यामुळे लगेच कुठलाही संभ्रम मनात निर्माण करू नका की सध्याच्या शिक्षक भरतीपासूनच ती लागू केलेली आहे किंवा केली जाईल. तर या कॉन्फरन्समध्ये याबद्दल काय म्हटलेलं आहे तर एनसीटी इज वर्किंग टुवर्ड्स प्रपोजिंग अँड इम्प्लिमेंटिंग टीईटी ॲट द सेकंडरी लेवल क्लास 9 to 12. म्हणजे एनसीटी त्यावरती काम करत आहे. म्हणजे 9वी ते 12वी या वर्गासाठी
ती टी परीक्षा ही कंपल्सरी करण्यासाठी किंवा लागू करण्यासाठीचं काम सुरू आहे. तर अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे आणि ती पण लवकरच लागू केली जाईल. जे आपण सांगितलं 24-25 मध्ये ते लवकरच होईल आणि ज्यावेळेस तशा प्रकारचं NCT आपलं जे गॅजेट आहे, जे नोटिफिकेशन ते प्रसिद्ध करेल त्यावेळेस आपल्या सर्वांना त्या गोष्टी माहिती होतील. तुर्तास कोणत्याही प्रकारे 9वी ते 12वी साठी TET ही लागू करण्यात आलेली नाही किंवा ती महाराष्ट्रामध्ये लागू झालेली नाही. या संदर्भातील माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून पाहिलेली आहे. जी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.